नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर सन 2025 बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? तारापूर बघा हा अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये बघा सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा दांडेली हे अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे, तर दांडेली बघा हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. तंतूची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तंतूची राणी बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तंतूची राणी बघा आपण रेशीमला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, उत्तरेकडे जायचंय, पूर्वेकडे जायचंय, उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांनी सांगायचंय. उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल? जबलपूर, प्रयागराज, कोलकाता, जयपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हे जयपूर या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. ओखा हे भारतामध्ये पश्चिम किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? ओखा बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सरळ सेवा बघा भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, झडपी भरती असेल, बघा रेल्वे भरती, नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, स्वच्छता निरीक्षक, लिपिक भरती, जलसंपदा भरती. बघा विद्यार्थी, तुमची या ठिकाणी सरळ सेवेची कोणतीही बघा परीक्षा असू द्या, बघा आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, या ठिकाणी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये हे पुस्तक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा TCS व IBPSने घेतलेले 2023 ते 25 बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी बघा TCS व IBPSने घेतले सर्व या ठिकाणी प्रश्नांचे या ठिकाणी या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे. बघा आतापर्यंत बघा सामान्य ज्ञान या विषयाचे बघा सर्व बघा प्रश्न याच पुस्तकातून रिपीट झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा बघा सरळ सेवा या ठिकाणी परीक्षा असेल तर या ठिकाणी हे पुस्तक या ठिकाणी एकदम बेस्ट ठरणार आहे. बघा GSचा बघा मोठा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करणारे बघा या ठिकाणी एकमेव दर्जेदार या ठिकाणी पुस्तक आहे. बघा हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. लेखन व संकलन पा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर व कपिल कलकेकर बघा सरांनी या ठिकाणी हे लेखन व संकलन केलेलं आहे. उद्या मला बघा हे पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा याचे योग्य उत्तर करायला पाहिजे. खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. बघा मेघालय या राज्यामध्ये खासी ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण बघा असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वात कमी बघा स्त्री पुरुष प्रमाण आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल. हरियाणा बघा या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल तर बघा Ag हे काय आहे. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली होती? तर रवींद्रनाथ टागोरांनी पहा शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण रेल्वे ग्रुप डी भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील,
बघा या ठिकाणी गणितचे प्रश्न असतील, विज्ञानचे प्रश्न असतील, बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला, भारताचा पर्यटन त्रिकोण. बघा जो काही बघा भारताचा बघा पर्यटन त्रिकोण आहे त्यांना बघा तो खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो. तर याचे योग्य उत्तर काय असेल, भारताचा बघा पर्यटन त्रिकोण बघा स्वर्णिम त्रिकोण या नावाने या ठिकाणी तो ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलंय, मीठ उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे. बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, बघा ते राज्य बघा मीठ उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, तर गुजरात राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये मीठ उत्पादनामध्ये बघा अग्रेसर राज्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलंय, सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे. बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता असेल, मग बघा शुक्र बघा हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात. बघा वातावरणामध्ये बघा जे काही बघा थर असतात, बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतो आपण, तर याचे योग्य उत्तर काय असेल, तपांबर स्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला आपण तपांबर स्तर असे म्हणत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, पॅम्पेरो. बघा पॅम्पेरो हे काय आहे, बघा पॅम्पेरो बघा हे स्थानिक वारे आहे. तर ते वारे कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पॅम्पेरो बघा हे स्थानिक वारे अर्जेंटिना या देशामधून बघा हे वारे वाहत असतात. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलंय, महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती. विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, महर्षी कर्वे, गो ग आगरकर. महिला विद्यापीठाची बघा स्थापना महर्षी कर्वे यांनी पहा महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारलं, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक, तर याचे योग्य उत्तर काय असेल, लॉर्ड रिपन बघा यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18 बघा या ठिकाणी काय विचारलं, भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल, कलम 23 आणि बघा 24 हे काय आहेत, शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, 19 भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे. बघा योग्य उत्तर काय असेल, भारताचा महान्यायवादी बघा कलम 76 बघा या पदामध्ये बघा या कलमामध्ये भारताचा महान्यायवादी बघा या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलं, हिंद स्वराज्य. बघा हिंद स्वराज्य या नावाचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणाचं होतं, तर महात्मा गांधीजी बघा यांचं या ठिकाणी पुस्तक होतं हे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल, बांदीपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय, बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, दक्षिण बघा रेल्वेचं मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय भारतामध्ये विचारले, रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात केव्हा झाली होती आपल्याकडे, सन 1853. बघा सन 1853 म्हणजे बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वेला सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे. राजस्थानची राजधानी कोणती असेल, जयपूर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किंवा राजस्थानची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य. बघा असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. मग योग्य उत्तर काय पाहिजे, सिक्कीम राज्य. सिक्कीम या राज्यामध्ये बघा सर्वात कमी या ठिकाणी लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये. कोल्हेरू, बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, कोल्हेरू हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल,
आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये कोल्लेरू या ठिकाणी हे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? काय उत्तर असेल याचं? कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर हुगळी नदीच्या काठावर आहे बघा कोलकाता हे शहर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, तालचेर. तालचेर काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा ओडिशा राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन बघा याचं योग्य ऑप्शन क्रमांक 4 आहे. तागाचं सर्वाधिक उत्पादन हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल बघा ही विमानतळ कुठं आहे? तर अहमदाबाद जे की गुजरात या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, भारतामध्ये विचारले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असेल? श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा बघा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 12, सिंहली बघा ही जमात आहे कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? सिंहली जमात बघा सर्वांनी सांगायचं आहे, सिंहली बघा ही जमात कुठे आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, सिंहली ही जमात प्रामुख्याने श्रीलंका या देशामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1857च्या उठावामध्ये लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? सन 1857चा उठाव सर्वांना माहीत आहे. बघा या ठिकाणी लखनौ येथील बघा विचारले, या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे बेगम हजरत महल यांनी पहा सन 1857च्या उठावामध्ये लखनौ या ठिकाणचे नेतृत्व त्यांनी केले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बंगालची फाळणी विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा सन 1905 या वर्षी बंगालची फाळणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग. दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 पहा काय विचारलं, नटराज मंदिर. नटराज मंदिर कुठं आहे? विजापूर, कोणार्क, चिदंबरम, महाबलीपुरम. बघा नटराज हे मंदिर चिदंबरम जे की बघा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे, या ठिकाणी नटराज मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक ओझोन दिवस विचारले केव्हा असतो? 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिवस असतो. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय, पोलिओ हा रोग कशापासून होणारा रोग आहे? पोलिओ कशापासून होणारा रोग आहे? तर बघा पोलिओ हा काय आहे? विषाणूपासून होणारा तो रोग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जीवनसत्वांचा शोध कोणी लावला होता? रॉबर्ट कॉक, फुंक, जॉन मेंडेल, फ्लेमिंग. जीवनसत्वांचा शोध कोणी लावला होता? बघा फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलं, कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने कोकणी भाषा बघा कोकणी भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलतात? तर गोवा राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोकणी ही भाषा बोलली जाते. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलं, त्रिपुरा. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा. योग्य उत्तर काय असेल? त्रिपुराची बघा आसामची दिसपूर आहे, मेघालयची शिलाँग आहे, नागालँडची कोहिमा आहे. बघा त्रिपुरा मग कुठली असेल? आगरताळा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय म्हणजे जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल? बघा जगामधलं सर्वात उंच शिखर पहा माउंट एव्हरेस्ट हे काय आहे? जगामधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा भारत सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे? बघा अशी एक कोणती नदी आहे त्या नदीला भारत सरकारने राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल? गंगा नदीला बघा भारत सरकारने राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 नरोरा. नरोरा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. तर नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो?
तर याचं योग्य उत्तर काय असेल? नरोरा बघा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताग हे कोणत्या मृदेमधलं पीक आहे? बघा आपण आताच प्रश्न पाहिला होता, तागाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होते? पश्चिम बंगाल राज्यामध्ये दलदलयुक्त मृदा या मृदेमधलं बघा ताग हे पीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. दलदलयुक्त मृदा या मृदेमध्ये तागाचं पीक या ठिकाणी सर्वात प्रमुख पीक आहे. प्रश्न क्रमांक 27 भरतपूर बघा, भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भरतपूर बघा हे पक्षी उद्यान आहे. तर भरतपूर बघा हे पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 28 का विचारले, हत्ती हा प्राणी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? मांसाहारी आहे का, शाकाहारी आहे का, कीटकहारी? बघा हत्ती हा कोणता आहे? तर शाकाहारी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? कास्ती ऊती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुग्ध उत्पादन बघा यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? हरित क्रांती, निळी क्रांती, श्वेत क्रांती, अमृत क्रांती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असेच 4000 बघा प्रश्नाचं PDF आहे. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, बघा गणितचे प्रश्न असतील, विज्ञानचे प्रश्न असतील. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.